नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण रमजान स्पेशल शिरकुर्मा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, तसेच अगदी पारंपरिक पद्धतीने शिरकुर्मा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट वापरणार आहोत ना ते खूप पौष्टिक आहेत, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही आजची रेसिपी आहे। फक्त रमजानच काय, तुम्ही ऑदर कोणत्याही डे दिवशी हे बनवून खाऊ शकता। त्याची टेस्ट इतकी लाजवाब लागते ना, वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। शिरखुर्मा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू। इथे मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचे दूध घेतले आहे, अर्धा कप साखर आणि बाजारामध्ये ते बारीक शेवया भेटतात ना ते, तसेच बदाम, काजू, पिस्ता, मनुके, खजूर, चारोळी, तूप आणि वेलची पूड। इथे मी बदाम, काजू, पिस्ता आणि खजूर आहे ना त्याचे बारीक काप करून घेतले आहेत। आता इथे मी गॅसवरती 1 लिटर दूध उकळायला ठेवले आहे। हे आपल्याला 7 ते 8 मिनिट उकळू द्यायचे आहे आणि गॅस मीडियम हीटवरच ठेवायचा, त्यामुळे ते पटकन उकळले जाते आणि उतू पण नाही जाणार। आपल्याला 1 लिटर दूध घेतलेले आहे, त्याची थोडीशी क्वांटिटी कमी करायची आहे, त्यामुळे दूध आपल्याला उकळत ठेवायचे आहे। आणि त्यामधील जी साईडला साय येते ना ती पण अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने आतमध्ये ढकलत उकळून घ्यायचे आहे। आता इथे दूध उकळत आहे ना, तर आपण काय करायचे, दुसऱ्या गॅसवरती मी एक पॅन ठेवून घेतला आहे। यामध्ये तूप घालून घेऊ आणि तुपामध्ये आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ना ते भाजून घ्यायचे आहे। आता यामध्ये सर्वात पहिले बदाम आणि काजूचे काप घालून घेऊ आणि आपल्याला 2 मिनिट हे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। सर्वात पहिले आपल्याला बदाम आणि काजूच का घालून घेतले आहे, कारण बदाम आणि काजू परतायला थोडासा जास्त टाइम लागतो, यासाठी इथे सर्वात पहिले बदाम आणि काजूचे काप घालून घेतले आहेत। आता याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतायचे आहे। आता यामध्ये जे आपण खजूरचे पण काप करून घेतले होते ना ते घालून घेऊ, तसेच मनुके, चारोळी। आता हे पण आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता इथे मी पिस्ता घालायचं विसरले होते, पिस्ता पण यामध्ये घालू आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट परतून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने जो शिरकुर्मा बनवला ना तो इतका टेस्टी बनतो ना। इथे माझे सर्व ड्रायफ्रूट्स परतून झालेले आहेत। दूध उकळत होते ना त्याची तुम्ही क्वांटिटी बघू शकता, ते कमी झाले आहे। आता यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूट्स घालून घेतल्यानंतर पण दूध आपल्याला 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायचे आहे। दूध उकळत असताना अधूनमधून हलवत राहायचे, आता काय होतं ना ते कढईला तळाशी चिटकले जाते। हे साधारण 4 ते 5 मिनिट मी हे ड्रायफ्रूट्स घातलेले दूध उकळून घेतले आहे। आता यामध्ये साखर घालून घेऊ। इथे मी अर्धा कप साखर घालून घेत आहे। 1 लिटर दुधासाठी अर्धा कप साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही जर यापेक्षा थोडीशी जास्त साखर घातली तर शिरकुर्मा गोड होतो आणि तो जास्त काही खाल्ला जात नाही, यासाठी अर्धा कपच साखर घालून घ्या आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊ। आता हे दूध आपल्याला आणखी एक वेळेस उकळून घ्यायचे आहे। यामध्ये ड्रायफ्रूट्स जे घातलेले असतात ना त्याचा सार पूर्णपणे दुधामध्ये उतरतो, त्यामुळे शिरखुर्म्याची टेस्ट आणखी एनहान्स होते। आता हे आपण एका गॅसवरती शिजायला ठेवू, तर दुसऱ्या गॅसवरती आपल्याला जे शेवया आहेत ना ते परतून घ्यायचे आहेत। यासाठी इथे मी पॅनमध्ये तूप घालून घेत आहे आणि आता यामध्ये शेवया घालून घेऊ। या शेवया मार्केटमध्ये इझिली भेटतात आणि काही पॅकेटमध्ये भाजलेल्या शेवया पण असतात, पण या बिना भाजलेल्या शेवया आहेत। आता आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत शेवया तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत। आता इथे शेवयाला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे। गॅस बंद करून घेऊ आणि जे दूध उकळत आपण ठेवले होते ना त्यामध्ये सर्व शेवया घालून घ्यायच्या आहेत। इथे शेवयाची क्वांटिटी पण घेताना खूप नाही घ्यायची, नाहीतर काय होतं ना आपण दुधामध्ये शेवया घातल्या तर शिरकुर्मा असतो ना तो खूप घट्टसर होतो। यासाठी इथे मी तुम्हाला सांगितलेले अगदी योग्य मेजरमेंटनुसार सगळे साहित्य घ्या, म्हणजे तुमची रेसिपी अगदी परफेक्ट बनून तयार होईल। आता आपल्याला शेवया दुधामध्ये घातल्यानंतर जास्त वेळ नाही शिजवायचे,
खूप वेळ शिजवल्यानं काय होतं, शेवया सर्व दूध ॲब्झॉर्ब करतात. या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला शिरखुर्म्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. कारण शिरखुर्मा जसं जसं थंड होईल ना तसं तसं तो जास्त दाटसर होतो. इथे माझा शिरखुर्मा बनवून झालेला आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही या रमजानला ही रेसिपी नक्की ट्राय करा. करायला सोपी आणि खायला टेस्टी अशी ही लाजवाब लागणारी शिरखुर्म्याची रेसिपी आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशाच छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.